नमस्कार. हॅलो डॉक्टर, ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत असतात त्यात मी डॉक्टर चेतन दिलीप साळुंखे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. हॅलो डॉक्टर हा आमचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे ज्यामध्ये आम्ही तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांचं वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेत असतो. आजचा कार्यक्रम हा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. प्रेक्षको, आज मला काही कवितेच्या ओळी आठवल्या. कधी टपोरे, कधी पाणीदार, कधी तलवारीसारखे तीक्ष्ण धारदार, कधी मिश्किल, कधी फितुर, कधी प्रेमळ, कधी कठोर, पापणीत लपलेले, स्वप्नात सजलेले, अश्रूंनी भिजलेले सुंदर ते डोळे. प्रेक्षको, जगातील सर्वात सुंदर अशी गोष्ट म्हणजे सृष्टी आणि या सृष्टीची जाणीव करून देणारा एकमेव शारीरिक अवयव तो म्हणजे डोळा. परंतु काही वेळा या डोळ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना सामोरं जावं लागतं किंवा व्याधींना सामोरं जावं लागतं. मग प्रश्न पडतो की या डोळ्यांचे आजार होण्यामागची कारणं कुठली आहेत, त्याची लक्षणं कुठली आणि त्यावर केल्या जाणाऱ्या यशस्वीपणे आयुर्वेदिक अशा चिकित्सा कोणत्या, या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर आबासाहेब गडदे सर. नमस्कार सर. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर आबासाहेब विनायक गडदे हे महाराष्ट्राला परिचित असं व्यक्तिमत्व आहे. भारतीय विद्यापीठ पुणे येथून डॉक्टरांनी आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादन केलेली आहे. गेली 10 वर्ष ते पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक आणि सांगली येथे यशस्वीपणे आयुर्वेद प्रॅक्टिस करत आहेत. बालरोग, स्त्रीरोग, वातविकार आणि विशेषत्वाने नेत्ररोग यावर ते यशस्वीपणे उपचार करतात. तसेच वर्किंग ऑन आयुर्वेदिक डायग्नोसिस मेथड ट्रीटमेंट फॉर आय डिसीजेस यावर त्यांनी शोध निबंध देखील सादर केलेले आहेत. आज आपण त्यांच्याबरोबर डोळ्यांचे आजार आणि आयुर्वेद या विषयावर चर्चा करणार आहोतच, त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोतच. त्याबरोबरीने आपलाही सहभाग आजच्या कार्यक्रमात अपेक्षित आहे, आवश्यक आहे. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि तुमचे नेमके प्रश्न विचारण्यासाठी कृपया तुम्हाला लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 किंवा 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा STD कोड डायल करायला विसरू नका. कार्यक्रम सुरू करण्यासाठी प्रेक्षकांसाठी आमच्या काही सूचना आहेत. प्रश्न विचारताना कृपया तुमच्या टीव्ही संचाचा आवाज थोडा कमी ठेवा जेणेकरून तुमचे नेमके प्रश्न आमच्यापर्यंत स्पष्टपणे ऐकू येतील. विषयाच्या अनुषंगाने येणारे प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. तसेच कार्यक्रमादरम्यान मी तुम्हाला वेगळ्या विषयांवर महत्त्वाची माहिती देखील देणार आहे. चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. सर, आपला डोळा हा वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागलेला असतो. मग या विभागानुसार काही आजार असतात का, त्याचं काही वर्णन आहेत का सर, त्याबद्दल काय सांगणार? कसं आहे, डोळा म्हटलं की पापण्यांपासून सुरुवात होते. ते ऑप्टिक नर्व म्हणजे जी नस मेंदूकडे जाते ती. अच्छा. तर पापण्यांचे केस, काळा बुबुळ, पांढरा बुबुळ, काळ्या बुबुळाच्या आतमध्ये येते ती लेन्स, त्याच्या आत येते ती व्हिट्रस नावाची जेली, त्याच्या बॅक साईडला येतो तो पडदा म्हणजे रेटिना आपण म्हणतो, आणि त्याच्या शेवटचा पार्ट जो पडद्यावरती जी इमेज तयार होते ती इमेज मेंदूपर्यंत घेऊन जाणारी जी नर्व आहे त्याला म्हणायचं ऑप्टिक नर्व. असे वेगवेगळ्या डोळा वेगवेगळ्या भागात विभागलेला आहे. तर आजारी त्याच अनुषंगाने असतात. आता ऑप्टिक नर्व किंवा जे आपण नस म्हणतो त्या अनुषंगाने ज्या वेळेला आजार बघत असतो त्यावेळेला ऑप्टिक न्यूरायटिस म्हणजे नसांना येणारी सूज, त्याची कारण वेगवेगळी आहेत. आपण त्या वेळ करूच. ऑप्टिक ॲट्रोपी म्हणून एक आजार असतो की त्या नसांची झीज व्हायला लागते. पडद्याशी संबंधित म्हणजे रेटिनाशी संबंधित जे काही विकार येत असतात त्यात प्रथम येतो ते रेटिनल डिटॅचमेंट म्हणजे पडदा फाटणं. त्यानंतर येतो ऑप्टिक रेटिनायटिस पिगमेंटोजा म्हणून एक आजार पण आहे. मधुमेहाचा येणारा म्हणजे डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणतो आपण, मधुमेहाचा येणारा पडद्यावरती परिणाम, बीपीचा पडद्यावरती येणारा परिणाम त्याला म्हणायचं हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी. अच्छा. पडद्याला वारंवार काही कारणानं सूज येत असते, रेटिनल इडेमा म्हणतो आपण तो. त्यानंतर येते व्हिट्रस जेलीशी संबंधित काय आजारपण आहे त्याला म्हणायचं फ्लोटर्स. तर त्याच्यात जाळी, केस, माशी, ठिपके किंवा काजवे चमकल्यासारखे किंवा वीज चमकल्यासारखे किंवा वेगवेगळ्या रंगाचे म्हणजे इंद्रधनुष्य कलर दिसणं हे त्या व्हिट्रस जेलीशी संबंधित विकार असतात. त्याच्यानंतर येतो तो लेन्सशी संबंधित म्हणजे आपण लिंगनाश म्हणजे मोतीबिंदू असं म्हणत असतो तो आजार. त्याच्या अगोदर पुढचा पार्ट येतो कॉर्निया म्हणजे काळा बुबुळ. त्या संबंधित जे विकार येत असतात त्याला केरोटिकोनस म्हणून एक विकार असतो किंवा त्या काळ्या बुळावरती मांस वाढतं ते आहे. त्याच पद्धतीनं आपण काचबिंदूसारखे आजारपणा सांगितलेले असतात जी ऑप्टिक नर्वशी आणि सगळ्या डोळ्याशी संबंधित आहे. किंवा डोळा कोरडा होणे हा एक प्रकार येतो म्हणजे अश्रुगंती सुकायला लागतात ती आहे. किंवा लासरू म्हणून एक प्रकार आहे. असे डोळ्याच्या संबंधित बाकी सगळ्या डोळ्यांशी निगडीत अशी वेगळी आजारपण येतात. पापणी आणि पापण्यांशी संबंधित जे आजारपण येतात त्याला रांजणवाडी हा एक प्रकार येतो. त्याचा मेजर इम्पॅक्ट पुढे जाऊन डोळ्यांच्या पडद्याशी संबंधित किंवा नर्वशी संबंधित मोठे आजारपण सर्वसामान्यप्रमाणे हा जास्त प्रकार दिसत असतो. असे वेगवेगळ्या डोळ्याच्या भागानुसार वेगवेगळे विकार आपल्याला सद्य परिस्थितीत आढळून येत असतात. बरोबर.
प्रेक्षको सरांनी सांगितल्याप्रमाणे साधा छोटा दिसणारा डोळ्यामागे सूक्ष्म अशा ज्या प्रतिमा पडतात त्यासाठी वेगवेगळे प्रकार पडतात आणि तसे डिसीज देखील वाढत असतात. सर, कार्यक्रमामध्ये तुम्ही आता एक ऑप्टिक न्यूरायटिस म्हणजे नसांची येणारी सूज हा शब्द वापरला. त्याची नेमकं कारण काय आहेत आणि त्याचं आयुर्वेदामध्ये काय वर्णन केलं आणि त्याच्यावर काही चिकित्सा आहे का, त्याबद्दल काय सांगणार सर? कसं आहे, ऑप्टिक नर्व म्हणजे जी नस आहे डोळ्याची, त्याचं खरं तर मूळ फंक्शन काय असतं, तर जी इमेज पडद्यावरती तयार होते ती मेंदूपर्यंत पोहोचवणं हे त्या ऑप्टिक नर्वचं किंवा त्या नसेचं काम आहे. ज्या वेळेला काही कारणांमुळे त्याला सूज यायला लागते त्यावेळेला ते फंक्शन हॅम्पर व्हायला लागतं आणि दृष्टी नाशापर्यंत सिम्पटम दिसत असतात किंवा आजार मोठा होत असतो. तर त्याची कारणं कोणकोणती जेणेकरून त्या ऑप्टिक नर्वला किंवा त्या नसेला सूज येत असेल, तर प्रमुख कारण आहे तर मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणून एक विकार आहे, त्याचा परिणाम म्हणून ऑप्टिक नर्ववरती इम्पॅक्ट येतो. मधुमेह हा दुसरा आजार आहे ज्याचा परिणाम म्हणून ऑप्टिक नर्वला सूज येऊ शकते. तिसरा पांडू म्हणून एक विकार आहे म्हणजे अॅनिमिक आपण म्हणतो पेशंट, त्याचा परिणाम म्हणून याचा ऑप्टिक नर्ववरती परिणाम सुजेच्या अनुषंगाने येऊ शकत असतो. तर त्याच्या पुढे जाऊन अजून काही आजारपण सांगायचे असतील बरोबर तर निश्चितच सर याबद्दल आपण चर्चा करूयात. परंतु आपल्या कार्यक्रमात पहिला फोन आलाय, युवराज यांचा फोन आलाय औरंगाबादवरून. नमस्कार युवराजजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार. नमस्कार, बोला. सर, बोला. माझा प्रश्न असा आहे, हां माझ्या पापण्यांमध्ये जे आहे ते ड्रायनेस खूप असल्यामुळे डॅन्ड्रफ होत आहे. बर तर ही अडचण मला मागच्या 3-4 वर्षापासून आहे. बर मी अनेक वय काय ठिकाणी तुमचं? माझं वय आता 28 वर्ष आहे. 28 वर्ष. हो. कामाचं स्वरूप काय आहे? मी वकील आहे आणि वाचन वगैरे जास्त करतो. बर. डोक्यात कोंडा होतो का? हो, डोक्यामध्ये पण कोंडा होतो. हां. आणि पित्ताची काय? हां, बोला बोला. त्यासाठी मी वेगवेगळ्या ठिकाणी मागच्या 3 ते 4 वर्षापासून उपचार घेतलेले आहेत. हं. बऱ्याच ठिकाणी मला एक छोटीशी क्रीम दिली गेली डोळ्याला लावण्यासाठी, पापण्यांना लावण्यासाठी, हं, हं. आणि एक सॉफ्ट ड्रॉप दिला गेला. बर ते जेव्हा मी वापरतो तेव्हा ते कमी होऊन जातं. वापर बंद झाला की परत हा जो प्रॉब्लेम आहे परत सुरू होतो. डोक्यातल्या कोंड्यासाठी मी वेगवेगळे शॅम्पू युज करतो. डोक्यातला कोंडा फार काही जास्त नाहीये, पण पापण्यातला हां. पहिली गोष्ट सांगतो मी याचं उत्तर. पहिली गोष्ट काय आहे, कोंडा ही कन्सेप्ट मुळात अशी आहे की कोंडा म्हणजे डेड स्किन. ती शरीरात एका मर्यादेपेक्षा जास्त हिट वाढायला लागली तर व्हायला लागते. सुरुवात सोरायसिस नावाचा एक त्वचा विकार आहे, त्याची सुरुवात डोक्याच्या कोंड्यापासून होत असते. तसं नेत्राशी संबंधित पित्ताचे मोठे विकार असतील किंवा मोठं डोळ्यात आलोचक नावाचं पित्त आहे, त्याची दृष्टी खूप मोठ्या प्रमाणात झाली असेल तर पापण्यांच्या मुळाशी कोंडा व्हायला लागतो. ही मोठ्या डोळ्यांच्या मोठ्या आजारपणाची नांदी आहे असं म्हणायला हरकत नाही. सुरुवातीला हे कोंडा येतो, नंतर पापण्यांच्या मुळाशी भेगा पडायला लागतात, खपल्या धरायला लागतात, रक्त यायला लागतं. ह्याला तात्पुरती कोणती मलम किंवा तेलतूप उपयोगी नाहीये. तर त्याच्या शरीरातली जी हीट आहे ती कमी करणं, डोळ्यात वाढलेली हीट कमी करणं हे करणं गरजेचं आहे. त्यासाठी खरं तर तुम्ही घरच्या घरी आता कोथिंबीर असते, कोथिंबीरीचा रस काढून तुम्ही त्याच्या पट्ट्या किंवा आपण ताप आल्यानंतर कपाळावरती थंड पाणी किंवा दुधाच्या पट्ट्या ठेवतो, तशा जर त्या कोथिंबीरीच्या रसात कापूस किंवा सुती कापड भिजवून जर डोळ्यावरती पट्ट्या ठेवायला लागलात तर त्याची डोळ्यातली हीट कमी व्हायला फायदा होईल. यांना आजार जाईल हे नाही सांगत आहे मी, पण ह्याचा तुम्हाला तो कोंडा कमी व्हायला, डोळ्यातली उष्णता कमी व्हायला त्याचा बेनिफिट खूप होतो आणि त्यात हीट कमी झाली की कोंडा कमी व्हायला मदत व्हायला लागेल. पण ह्याला पूर्ण आयुर्वेदिक ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. शरीरातली उष्णता काढणं, रक्तमोक्षण करणं म्हणजे जळू लावणं, पोटातली औषधे जेणेकरून डोळ्यातली ही उष्णता कमी व्हायला लागली की हा कोंडा जातो आणि आजार समूळ बरा करता येतो. निश्चितच. युवराजजी सरांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही काही घरगुती उपचार केले तर त्याचा निश्चितच चांगला फायदा होऊ शकतो. सर, प्रश्नापूर्वी तुम्ही ऑप्टिक न्यूरायटिस बद्दल सांगत होता, त्याबद्दल काय सांगता येईल सर? तर ते मगाशी सांगितलेलं कारण एक पांडू हा विकार जसा सांगितला तसंच तंबाखूजन्य पदार्थ किंवा तंबाखू सेवन करणारे लोक आहेत त्यांचा परिणाम म्हणून ऑप्टिक न्यूरायटिस सारखी सिम्पटम दिसू शकतात. वात रक्त नावाचा सांध्यांचा विकार आहे, ज्यात वात आणि रक्त हे दोन्ही दुष्ट होतं. त्याच्यात खूप काही पेशंटमध्ये असा इम्पॅक्ट येतो की ते मागची जी नस आहे ती सूज यायला लागते. रांजणवाडी इतकं साधं प्रकरण आहे. रांजणवाडी हे साधा विकार असून सुद्धा खूप वर्ष शरीरात राहिल्यामुळं, खूप वर्ष डोळ्यांना तर रांजणवाडी येत राहिल्यामुळं नंतर जाऊन ऑप्टिक न्यूरायटिस असं बसू शकतं. त्याच्यातले गोवर, कांजण्या, टायफॉइड ही काही आजारपण आहेत ज्याचा शरीरात उष्णता इतका इम्पॅक्ट यायला लागतो त्या हीटचा की त्याचं आपल्याकडं जे ॲलोपॅथिक ट्रीटमेंट किंवा कोणत्याही शास्त्रानुसार ट्रीटमेंट केली जाते की 5-7 दिवस ट्रीटमेंट केली जाते, गोवर कांजण्या गेले की विषय आपण सोडून देतो. ते आजाराची पुढं काही कॉम्प्लिकेशन आहेत का ह्याचा विचार करत नाही, त्या अनुषंगाने चिकित्साही केली जात नाही. हा, जर गोवर कांजण्या, टायफॉइड, कावीळ ह्या आजारांची विष जरी रक्तात साठून राहिली तर पुढे जाऊन त्याचा परिणाम म्हणून नेत्रावरती मोठा इम्पॅक्ट येऊ शकतो. टीबी हा जो विकार आहे त्याचाही परिणाम म्हणून मागची नर्व सुकू शकते. तर हे नेमकं कशा, ही जी कारणं सांगली याचं होतं नेमकं काय, कसं आहे,
मल्टिपल स्क्लेरोसिस नावाचा जो मोठा विकार आहे ह्याच्यात रक्त खूप मोठं इन्व्हॉल्व असतं. तर एकदा रक्तदृष्टी खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागली की शरीरातल्या एकेका अवयवावरती त्याचा परिणाम व्हायला लागतो, तसा तो डोळ्यांवरती होतो. दुसरा परिणाम येतो आजार जो आहे तो टीबी वर्णन करतो आपण. टीबीच्या बाबतीत कसं होतं, टीबी ॲलोपॅथीच्या हिशोबाने टीबी जरी वर्णन करत असलं तर आपल्या आयुर्वेदिक हिशोबानं टीबी हा एक्ष्मा नावाचा एक मोठा विकार आहे, त्याच्या अंतर्गत वर्णन केलेलं आहे. तर ह्या एक्ष्मा आजारात धातूची दोषांची इतकी पराकोटीची विकृती आलेली असते की त्याच्यात नुसता डोळाच नाही, बाकीचे हृदय, लिव्हर, किडनी ह्या सगळ्या अवयवांवरती ह्या आजाराचा मोठा परिणाम होतो. धातुक्षय मोठ्या प्रमाणात व्हायला लागतो, शरीराचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात व्हायला लागतो. त्याचा परिणाम स्वरूप ऑप्टिक नर्ववरती परिणाम येतो आणि त्याची सूज येत असते. सर, कार्यक्रम आपला पुढचा फोन आलाय, सचिनजी यांचा फोन आलाय परभणीवरून. नमस्कार सचिनजी, आपला प्रश्न विचारा. हा सर, नमस्कार सर. नमस्कार, बोला सर. मी सचिन सिसोदे माझं नाव आहे, परभणीहून बोलतो. बोला की बोला. सर, मी दररोज माझं शॉप आहे सर, जैन ठिबकचं दुकान आहे माझं. बर. त्या निमित्तानं मला परभणी गंगाखेड हा खराब रस्ता असतोय आणि धुळीचं प्रमाण जास्त आहे सर. बर. तर मला ते डोळ्याचा त्रास म्हणजे लाल डोळे होतात सर माझे दररोज प्रवासामध्ये. बर. तर त्याला काय म्हणजे सिक्युरिटी काय करावं लागणार सर? पहिली गोष्ट हे लक्षात घ्या, ज्यावेळेस तुमचा प्रवास धुळीत आहे, टू व्हीलरवरती प्रवास आहे, तर सगळ्यात महत्वाच्या अगोदर गॉगल वापरणं हे फार गरजेची गोष्ट आहे. उन्हात फिरणं होत असेल तर टोपी वापरणं हे गरजेची गोष्ट आहे. होतं काय, पूर्वीच्या काळात लोक पटके फेटे बांधायचे. त्याचं कारण म्हणजे ते शो साठी किंवा दिखाव्यासाठी गोष्ट नव्हती, तर म्हणजे डोक्याचं रक्षण व्हावं हा मूळ उद्देश होता. आणि त्या त्या काळानुसार त्या त्या एरियानुसार त्याची पद्धत. आपल्या इथं महाराष्ट्रीयन लोक फेटे बांधतात, केरळात ते वेगळे करत असतील, नॉर्थ इंडियन लोक वेगळे करत असतील. तर त्या त्या एरियानुरूप हा इम्पॅक्ट येत असतो. तर टोपी घालणं आणि गॉगल घालणं ह्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. हे होऊनही तुम्हाला ज्या वेळेला धुळीची ॲलर्जी सारखी सिम्पटम येतात, डोळे लाल होत आहेत, डोळ्यातनं पाणी येतं किंवा डोळे दुखत आहेत, अशी सिम्पटम असतील तर थंड पाण्यानं डोळा दिवसात 2 वेळा थंड पाण्यानं वॉश करून घेणे हे महत्वाचं आहे. पोट साफ ठेवणं महत्वाचं आहे, कारण सगळ्यांना हा प्रॉब्लेम येत नाही. तुमच्यासारखी कित्येक लोक असतात जी टू व्हीलरवर फिरत असतात पण त्यांना डोळ्यांचा त्रास होत नाही. ह्याचं कारण शरीरातला हे उष्णता आहे जी स्टूल आणि युरिन याच्या माध्यमातून ती बाहेर पडली पाहिजे. जर ती पडत नसेल तर काही लोकांना असा वारंवार फ्रिक्वेंटली त्रास होत असतो. तर तुम्ही डोळ्याची काळजी घेताना टोपी, गॉगल तर वापराच. आठवड्यातनं एकदा एरंड तेलासारखी औषध घेत चला, ज्यानं कोठा साफ व्हायला लागेल, शरीरातली उष्णता कमी व्हायला लागेल आणि डोळे दिवसातनं 2दा थंड पाण्याने धुवा, जेणेकरून हा जो त्रास प्रवासामुळे होतोय तो होणार नाही. निश्चितच सर. प्रेक्षको, सरांसोबतची माझी चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रेक्षको, मला माहिती आहे तुम्हाला देखील आजच्या तज्ञांना बरेच प्रश्न विचारायचे असतील. माझी देखील सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, चंदन आपल्या शरीरासाठी किती महत्त्वपूर्ण आहे? प्रेक्षको, चंदन हे मुख्यतः कटू गुणात्मक आणि कोटरयुक्त असते. जर शरीराची जर आग होत असल्यास चंदन आणि कापूर हे जर घासून त्याचा लेप शरीरावर लावल्यास त्याचा चांगला फायदा होत असतो. तसेच शरीरावर कोरडी त्वचा किंवा खास सुटलेली असेल तर त्यासाठी चंदनाची पावडर सोबत नारळाचं तेल हे जर एकत्र करून लावल्यास त्याचा चांगला फायदा होतो. सर, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. सर, मधुमेहाचा डोळ्यांवरती काय परिणाम होतो आणि तो कसा होतो, त्यासाठी काही आयुर्वेदिक उपचार आहे का, त्याबद्दल काय सांगा? कसं होतं, मधुमेह आपल्या म्हणजे आधुनिक शास्त्रानुसार मधुमेहाचे प्रकार 2च सांगतात. आयुर्वेद तसं मानत नाही. मुळात त्याचे 2 वेगवेगळे भाग केले जातात. मधुमेह हा विकार जो आयुर्वेदानं सांगेल, मधुमेह खरं तर मधुमेह नाही, त्याला आयुर्वेदात प्रमेय म्हटलं जातं. मधुमेह हा त्यातला एक प्रकार आहे. आयुर्वेदानुसार जे मधुमेहाचे प्रकार सांगले ते 20, कफाचे 10, पित्ताचे 6 आणि वाताचे 4. त्यातल्या वाताचा एक प्रकार म्हणून मधुमेह वर्णित केला जातो. जसे हे वात पित्त कफाच्या अनुषंगानं प्रकार मी सांगितले, तसेच एक दुसरा भाग येतो मधुमेहाचा जो उपद्रवात्मक मधुमेह आहे. हे जनरली आता पूर्वीच्या काळात असं व्हायचं की जखमा भरून येत नाहीत आणि तपासण्या केल्या की मग लक्षात येतं की तो मधुमेह आहे. पण आयुर्वेदानुसार असे काय आजारपण आहेत ज्याच्यात जखमा भरून येऊ शकत नाही. जर शरीरात त्या विकार असतील तर काय कोणतं? पहिलं अजीर्ण, दुसरा खोकला, सततचा खूप दिवसांपासूनचा खोकला असतो. तिसरं विषमज्वर, विषमज्वर म्हणजे टायफॉइड सारखी ताप येऊन गेले असतील. चौथं काविळीसारखे काही विकार होऊन गेले असतील आणि त्याची विशेष शरीरात पडून राहिली असतील. दम्यासारखे काही आजारपण असतील. खूप काही लोकांना खूप तहान लागत असते ते असतील. आम्लपित्तासारखे आजारपण असतील. ही काही आजारपण अशी आहेत, ही आजारपणं ज्या पेशंटच्या
ज्या रुग्णाच्या शरीरात वास्तव्य करून आहेत त्यांच्या जखमा लवकर भरून येत नाहीत. मग अशा वेळी तुम्ही जर तपासण्या करून घेतल्या तर बऱ्याचदा शुगर लेवल रेज झाल्यासारखी दिसते आपल्याला. मग ती तात्पुरती खोटी शुगर लेवल रेज आहे. आपण त्या मूळ आजाराची ट्रीटमेंट केली, ते जो आम्लपित्त आहे, तो खोकला आहे, तहान लागते, त्याची उष्णतावर्धक ट्रीटमेंट केली किंवा XYZ जी मी आता आजारपण वर्णन केली त्याची जी ट्रीटमेंट केली तर ती शुगर लेवल कमी व्हायला लागते. तो दुसरा प्रकार येतो जी शुगरचे 20 प्रकार सांगितले त्यातला, म्हणजे कफाचे 10, पित्ताचे 6 आणि वाताचे 4 जे वर्णन केले त्यानुसार त्याची ट्रीटमेंट केली जाते. ह्या आजारात नेमकं होतं काय, मधुमेह किंवा प्रमेह हा सार्वदेहिक विकार आहे. म्हणजे दिसताना आयुर्वेदानुसारखं त्याचे सिम्पटम कुठं मूत्राच्या ठिकाणी उत्पन्न आहेत. मूत्राचा रंग, वास, प्रकार ह्याच्यानुसार डिपेंड आहे कोणता प्रकार कफात मिळतो, पित्तात आहे की वातात आहे. हे जर वर्णन जरी असलं तरी मधुमेह हा सर्व शरीराला बाधा करणारा विकार आहे. मधुमेह ज्या लोकांच्या शरीरात असतो त्या म्हणजे एका लिमिट नंतर हृदय, डोळे, किडनी ह्या मोठ्या ऑर्गनवरती त्याचा मोठा घाला असतो. लक्षात. तर हा जर विकार एका लिमिटपेक्षा शरीरात राहायला लागला तर रक्त खराब व्हायला लागतं. मग जसं सांगितलं की टायफॉइड आहे, कावीळ आहे किंवा आम्लपित्तासारखे विकार आहेत किंवा खोकला आहे, ह्या आजारांमध्ये खूप दिवसांपासून हे शरीरात विकार राहिले की रक्त दुष्ट होतं. तसंच मधुमेहाची सिम्पटम असतील किंवा ह्या कफ पित्त वातातला प्रकार कुठला तर मधुमेहाचा असेल आणि तो वर्षानुवर्ष त्याची औषधं घेतोय आपण, इन्शुलिन डिपेंडेंट आहे की ही आजारपणाची लक्षणं कंटिन्युअस आहेत, आपण तात्पुरते फक्त इलाज ॲलोपॅथिक आधुनिक शास्त्रांच्या गोळ्यांची किंवा इन्शुलिनची मदत घेऊन आपण स्टेबल करत असू तर त्याची रक्तदृष्टी मात्र पराकोटीची होत असते. ज्यावेळी रक्तदृष्टी होत असते त्याचा इम्पॅक्ट असा होतो, दुधापासून तूप बनतं, दूध आहे त्याच क्वांटिटीत आपण तूप घेतो का नाही, तसंच रक्तापासून रक्तवाहिन्या बनत असतात. ज्यावेळेला उपद्रवात्मक ज्यावेळेला विकार नेत्राचे म्हणजे मधुमेहामुळे येत असतात तो किंवा प्रॉपर वातपित्त कफाच्या अनुषंगाने ज्यावेळेला प्रमेय असतो तो, ह्याचा परिणाम ज्यावेळेला रक्तावरती येतो, रक्त खराब व्हायला लागलं की रक्तवाहिन्या खराब व्हायला लागतात आणि मग त्याचा परिणाम म्हणून स्वरूप पडद्यावरती त्याचं ब्लिडिंग व्हायला लागतं किंवा त्याचे स्पॉट पडद्यावरती यायला लागतात. निश्चितच. सर आपल्याला पुढचा फोन आलाय, राजूजी यांचा फोन आलाय नांदेडवरून. नमस्कार राजूजी, आपला प्रश्न विचारा. हा, मी राजू आरळे नांदेडवरून बोलतोय. नमस्कार, बोला. नमस्कार. नमस्कार. हा, माझा प्रश्न असा आहे सर की माझा डोळ्याला त्रास वगैरे सध्या काही नाही. माझं वय आहे 38 वर्ष. परंतु एक माझं कुतूहल म्हणून मी लहानपणी 10 वर्ष असताना माझं वय मी सूर्याकडं सकाळी आणि केव्हा दुपारी पण एक टक लावून पाहायचो आणि असं पाहायचो की कधी कधी एक डोळा झापून पाहायचो. जेव्हा माझ्या डोळ्याला अंधार यायची तेव्हाच माझं बघणं मी बंद करायचो. परंतु आता मला काही त्रास नाही, पण मला भविष्यात नंतर काय त्रास होईल किंवा मी काय काळजी घेतली पाहिजे याविषयी मला सल्ला हवा. निश्चितच सर काय सांगा. पहिली गोष्ट काय आहे, हा फार लोकांचा चुकीचा आणि वाईट समज असा आहे, उशपान एक प्रकार असतो आणि सूर्यस्नान म्हणून एक प्रकार असतो. खरं तर तांबडं फुटणे ही जी कन्सेप्ट आहे त्याच्या पूर्वी सूर्योदयाच्या पूर्वी पाणी पिणं म्हणजे उशपान आहे. आपल्या इथं सूर्यवंशी लोक आहेत, 7 वाजता उठणार आणि पाणी पिणार त्याला म्हणणार उशपान. एकदा सूर्योदय झाला की त्यानंतर तो कफ काळ चालू होतो, त्याच्यात पाणी पिलं की त्याच्यावर दृष्टीवरती जसा परिणाम येतो. तसंच आता तुम्ही जे सांगितलं ना, सूर्याकडे बघितली की दृष्टी वाढते ना, वाढते, नक्की वाढते. कारण आयुर्वेदात वर्णन असं केले दृष्टीपटलाचं की जसा सूर्योदय होत असताना सूर्य तांबडा दिसत असतो तसाच तो दृष्टीपटल मागचं दिसतं. त्यामुळे ज्या वेळेला तांबडं फुटणी ही जी कन्सेप्ट आहे त्यावेळेला जर तुम्ही सूर्याकडे बघितलं जे 2, 5, 10 मिनिटाचा जो कालावधी आहे तरच व्हिजन वाढायला फायदा होत असतो. त्यानंतर तुम्ही दिवसभरात केव्हाही सूर्याकडे बघा, त्याचा त्रास हा तुम्हाला होणार आहे. आयुर्वेदानं सांगितले सूक्ष्म, अतिसूक्ष्म, प्रखर, अतिप्रखर वस्तूंकडे तुम्ही नित्यानं पाहत राहिलात तर तुमच्या पडद्यावरती त्याचा इतका मेजर इम्पॅक्ट येतो की नंतर दृष्टीनाश संभवतो. लक्षात. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही आता हे केले नशिबानं किंवा पूर्व सुकृतानं म्हणा की तुम्हाला आता त्याचा त्रास नाही आहे काही, पण ह्याचा भविष्यात जाऊन त्रास होणार, काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतं, व्हिजन लॉस होऊ शकतो, पडद्यावरती परिणाम होऊ शकतो आणि कॅटरॅक्ट डेव्हलप होऊ शकतं. तर त्याला साधा घरगुती तोडगा एक आहे, साधे वेड्याची अंगठी जी घरात असते सोनं ज्याच्यात काही मिक्स नसतं ते तुम्ही सूर्णसिद्ध जल म्हणतो आपण त्याला, ती अंगठी स्वच्छ धुवून सकाळी रोज जी पाणी पिताय त्याच्यात 1 लिटर पाणी उकळायच्या अगोदर ती अंगठी टाकायची, ती चांगलं उकळायची, उकळी आणायची, त्यानंतर ते थंड करायचे आणि ते पाणी दिवसभर प्यायचं. सुवर्णसिद्ध जल 3 वर्षाच्या वरती नित्यानं घेतलं तर सूर्य आणि सूर्यापासून होणाऱ्या इतर डोळ्यांशी संबंधित आजारावरती हे रामबाण औषध आहे. हे घरच्या घरी केलं तर पुढच्या भविष्यातले कॉम्प्लिकेशन नक्की आपल्याला टाळता येऊ शकते. निश्चितच.
राजूजी सरांनी सांगितल्याप्रमाणे काही घरगुती उपचार आहे, जर ते करून घेतल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सर, फोन येण्यापूर्वी आपण मधुमेहाच्या डोळ्यांवर होणारे परिणाम आणि त्याच्यावर उपचार काही सांगत होता, त्याबद्दल अजून काही सांगता येईल? हां, तर मधुमेहाचं मग जर सांगितलं तर जसा मधुमेह उपद्रवात्मक आहे की मूळ विकार आहे, ह्याच्यानुसार रक्तवाहिन्यावरती परिणाम होतो आणि पडद्यावरती त्याचे स्पॉट व्हायला लागतं, त्याला म्हणायचं डायबिटिक रेटिनोपॅथी. तर ह्याच्यात काय आयुर्वेदिक उपचार करता येतील का? ह्याच्यावरती मधुमेह कंट्रोल ठेवणं ही कन्सेप्ट मूळची नाही आहे आयुर्वेदिक. मुळात ज्याच्यामुळे तो आजार आहे, तो साध्य विकार आहे मधुमेहातला कोणता प्रकार, तो पूर्ण बरा केला पाहिजे. जर तो याप्य आहे तर त्याला औषध देऊन त्याचा परिणाम जो शरीरावरती झालाय विषांचा तो नलिफाय करता आला पाहिजे. शरीरात साठलेली विष मधुमेहानं जर आपण उरकामार्फत काढता आली तर शरीरातले दोष बाहेर पडायला लागतात, त्याचा परिणाम जो पडद्यावरती झालेला आहे तो कमी व्हायला लागतो आणि ते स्पॉट कमी व्हायला लागतात. होतं काय, डायबिटिक रेटिनोपॅथीमध्ये नंतर जाऊन लेझर केलं जातं, जिथं ब्लीड झाले तिथं ते लेझर करून जाळलं जातं, जेणेकरून तिथं परत ब्लिडिंग होऊ नये आणि मग व्हिजनला प्रॉब्लेम येऊ नये. पण ही फसवी ट्रीटमेंट आहे. होतं असं, तात्पुरते लेझर केले की तिथले स्पॉट आपण ब्लिडिंग थांबवू शकतो, पण काही कालांतराने परत होणार आहे, कारण मूळ आजार रक्ताशी निगडीत आहे. रक्ताचा परिणाम रक्तवाहिन्यांवरती झालाय, रक्तवाहिन्या नाजूक झालेत, नवीन रक्तवाहिन्या बारीक केस वाहिन्यासारख्या तयार व्हायला लागतात, त्याचा परिणाम म्हणून दृष्टिमांद्य किंवा दृष्टीनाश येत असतं. तो रक्तातला दोष काढल्याशिवाय आपल्या रक्तवाहिन्या मजबूत होणार नाहीत आणि ब्लिडिंग थांबणार नाही. आणि आयुर्वेदिक चिकित्सेने हे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येतं. मूळ रक्तातला दोष आपण कमी करता येतो. त्यासाठी काही बस्ती नावाची चिकित्सा आहे, शरीरशुद्धीचा प्रकार असतो. काही काही लोकांना 15 दिवसांची 3 वेळा सेटिंग करावी लागतात. शरीरातली ती शरीरशुद्धी करून घेतली की साठलेला संचित दोष शरीरातून आपण बाहेर काढून टाकतो आणि मग इंटरनल मेडिसिन्स त्याच्यासोबत देऊन आपण पडद्याची ताकद वाढवता येतो. शरीरावरच्या इतर ऑर्गनचा मधुमेहाचा म्हणजे प्रमेहाचा जो परिणाम झालाय तो नलिफाय करता येतो आणि आपल्याला दृष्टी आपल्याला नक्की वाचवता येऊ शकते. बरोबर. सर, म्हणजे असं म्हणता येईल की एक संजीवनीकृत आपण आयुर्वेदाच्या उपचारांचा त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सर, माझा पुढचा प्रश्न की रेटिनायटिस पिगमेंटोसा म्हणजे काय आणि त्यावर काही आयुर्वेदिक उपचार आहे का, त्याबद्दल काय सांगणार? कसं आहे, रेटिनायटिस पिगमेंटोसा म्हणजे काय, पडद्यावरती ठिपके यायला लागतात आणि त्याचा परिणाम स्वरूप नंतर दृष्टीनाश होतो. सुरुवातीला काय होतं, सुरुवातीला आजार कसं, खरं तर आयुर्वेदानं किंवा आधुनिक शास्त्रानुसार बऱ्याचदा हा हेरिडिटरी आजार असं म्हटलं जातं, बीज दोष आहे असं म्हटलं जातं. ह्याच्यात सुरुवातीला सिम्पटम असं होतं की रातांदळेपणा, रात्रीच्या वेळेला दिसणं कमी व्हायला लागतं. रात्रीच्या वेळेला दिसणं कमी व्हायला लागलं, हेरिडिटरी. काही लोकांचे तर असं निदर्शनास येतं की म्हणजे मागच्या फॅमिलीत कुणाला काही हा आजार नाही, पण नंतर डेव्हलप झाला, वयाच्या 30ला 35ला 40ला हा आजार आलाय आणि काही ना बाय बर्थ हा विकार असतो. तर मुळात हे जे विकार, जे हेरिडिटरी आजारपण मोठी येत असतात, त्याची आयुर्वेदात एक सुंदर ट्रीटमेंट करून किंवा सांगून ठेवलेली आहे. ह्याच्यात होतं काय, हा आजार आई वडिलांकडून मुलांना किंवा आजी आजोबाकडून पुढच्या पिढींना ट्रान्सफर होण्यामागचं माध्यम काय, तर शुक्रधातू आहे. तर तो बीज आहे, त्या बीजावरती जर संस्कार केला, त्या बीजातले दोष जर कन्सिव्ह व्हायच्या अगोदर, चान्स घ्यायच्या अगोदरच आपल्याला काढता आले तर ही मोठी आजारपण पास होत नाहीत आणि किंबहुना झाले तर तेवढ्या तीव्रतेने म्हणजे तेवढी त्या आजाराची ताकद राहत नाही, दृष्टीनाशापर्यंत पोहोचत नाही. ह्या आजाराचं प्रोग्नोसिस काय असतं, हा आजार सुरुवातीला सिम्पटम रात्रीचं कमी दिसणं इथनं सुरुवात होते, नंतर मग सकाळचं दिसणं कमी होतं, नंतर 12 ते 4 याच वेळेत दिसतं आणि त्यानंतर तेही दिसणं कमी व्हायला लागतं. मग आयुर्वेदानं आपल्याला काय करता येतं ह्याच्यात, हा आजार ज्यांना हा आजार फॅमिलीत आहे त्यांनी काय करावं, पहिल्यांदा त्यांनी आयुर्वेदिक पद्धतीनं शुद्धी चिकित्सा करून मग चान्स घ्यावा. ह्याच्यात चिकित्सेची पद्धत कशी असते, खरं तर पहिल्या वेळेला आपण खरं तर आयुर्वेदानुसार 7 धातू मांडले, तर रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. तर त्यानुसार ह्याच्या सुरुवातीला ह्या मोठ्या आजार, ज्या आईवडिलांना मोठे आजारपण आहेत आणि त्यांना मुलांना येऊन असं वाटत असतं, त्या लोकांना पहिले 7 महिने बेसिक ट्रीटमेंट आहे बीज दोष निवारणाची. ह्याच्यात होतं आपण प्रत्येक धातूनुसार 1 महिन्याची ट्रीटमेंट आहे. आपण 7 महिने करत असतो, त्या दरम्यान त्या धातूच्या अनुषंगाने काही काही पंचकर्म आहेत ते करत असतो, जेणेकरून बीज दोष निघायला मदत होत असते. त्यानंतरचा 3 महिन्याचा पार्ट असा येतो शुद्धी चिकित्सेनंतर की आपण चान्स घ्यायला सांगतो. बीज दोष बऱ्यापैकी निवारण झालेला असतो, बीज दोषाची तीव्रता कमी झालेली असते आणि त्या अनुषंगाने आपण 3 महिने त्यांना चान्स घेतो. त्या दरम्यान चान्स घेतल्यानंतर ज्यावेळी गर्भधारणा राहते त्यानंतर पुढचा येतो 9 महिन्याचा कालावधी. आयुर्वेदानुसार पहिल्या महिन्यात अंगावयव कोणते होणार आहेत, दुसऱ्या महिन्यात अंगावयव कोणते निर्माण होणार आहेत, इथंपासून 9व्या महिन्यापर्यंत काय बनणार आहे आणि ग्रोथ कशी होणार आहे हे सगळं सविस्तर वर्णन करून ठेवले. आणि त्या अवयवाच्या अनुषंगानं काही कॉम्प्लिकेशन होत असतील, त्या महिन्याच्या अनुषंगानं काही त्रास होत असेल तर त्याची आयुर्वेदानं तशा
औषधी सांगून ठेवलेली आहेत. तर त्या 9 महिन्याच्या हिशोबाने आपण त्या पद्धतीने जर चिकित्सा केली, त्या पद्धतीनं आपण जर औषध उपचार करायला लागलो तर त्या गर्भावरचे संस्कारही चांगले व्हायला लागतात आणि तो बीज डोस ट्रान्सफर व्हायचे चान्सेस फार कमी आहेत. हा झाला ज्यांना आता ज्या पिढ्यानपिढ्या हा विकार आलाय आणि त्यांना आता चान्स घ्यायचा त्या लोकांसाठी झाला. आता काही लोकांना हे माहिती नसतं. आता त्यांच्या मुलांना हे ट्रान्सफर झालेलं आहे, त्यांच्या पिढ्यांमध्ये हा आजार आहे. त्या लोकांनी काय करावं? खरं तर ज्या लोकांना हा आजार आहे त्या लोकांना वयानुरूप ट्रीटमेंट ठरली, म्हणजे लहानपणी काय आहे, यंग एजमध्ये कोणता विकार आहे, म्हणजे काय सिम्पटम दिसतात किंवा म्हातारपणात काय आहे, ह्या हिशोबानं जर रेटिनायटिस पिगमेंटोजा आहे तर आयुर्वेदिक पद्धतीनं आपण जर त्याची त्या काळानुरूप नाडी बघून लक्षणं काय आहेत आणि तीव्रता काय ह्यानुसार जर आपल्याला वातपित्त कफाच्या अनुषंगाने नेमका कोणता दोषाचा प्रकोप आहे हे तपासून घेता आलं आणि त्यानुसार जर ट्रीटमेंट केली तर रेटिनायटिस पिगमेंटोजाचं जे कॉम्प्लिकेशन पुढचं होतं दृष्टीनाश ते टाळता येऊ शकतं. होतं कसं, ज्या वेळेला आपल्याकडे येतो त्यावेळेला जेव्हा नाकतांद्या म्हणजे रातांदळेपणाचे जे सिम्पटम आहे त्याच काळात आला आणि जर वय असेल 25, 30, 35 पर्यंत असेल तर आपल्या हातात खूप चान्सेस आहेत की आहे ती कंडिशन स्टेबल करणं. हे आजार पुढे जाऊन अंधत्व येणार आहे आपल्याला माहिती आहे ना, तर विषयाची परीक्षा घ्या कशाला. तर त्यासाठी जर तुम्ही सुरुवातीला ज्या लोकांना हा आजार आहे किंवा पिढ्यानपिढ्या हा आजार चालू आला म्हणजे आहे तुमच्या पिढ्यांमध्ये हा आजार, त्या लोकांनी चान्स घेण्यापूर्वी काळजी घ्यावी. चान्स घेताना लक्षात आलेली नसेल गोष्ट, मुलं त्यांची 15-20 वर्षाची असतील तर त्यांनी त्या अवस्थेत लगेच ट्रीटमेंट करता आली तर आहे तो स्टेबल. वयस्थापन म्हणून एक प्रकार आयुर्वेदात आहे. जसं वयस्थापन म्हणजे काय, तुमचं जे वय आहे तो वयस्थापन गणातला काढा जर दिला तर ते आहे तिथंच थांबवता येतं. म्हणजे काय वय वाढत नाही का, वय वाढतं पण शरीराचं वय वाढत नाही, अशा आयुर्वेदानं ट्रीटमेंट करून ठेवलेली आहे. तर तसा उपयोग करून घेता आला तर रेटिनायटिस पिगमेंटोजाची ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीने करता येईल. सर, कार्यक्रमात आपला पुढचा फोन आलाय. रणजितजी यांचा फोन आलाय नगरवरून. नमस्कार रणजितजी, आपला प्रश्न विचारा. सर, माझ्या डाव्या डोळ्याला जरा मोठा नंबर आहे, तर मला असे गाडीची लाईट वगैरे रात्री चमकली ना खूप त्रास होतो त्या डोळ्याला. काय होतो त्रास? म्हणजे असं आपल्याला आरशीशी वगैरे लागल्यानंतर कसं चमकतं वगैरे तसं होतं, तर त्या पद्धतीने त्रास होतो. त्या प्रमाणात उजव्या डोळ्याला नंबर फार कमी आहे. दोन्ही डोळ्यांचे नंबर सांगा मला जरा. सर, मला आता ते नंबर सांगता नाही येणार. 10च्या वरती आहेत? 10च्या वरती आहेत का? 20 असं काहीतरी होतं तो. बरं, वय काय तुमचं? माझं वय 34. बरं, सांगतो कसं होतं. काय सांग. ज्या वेळेला हेवी नंबर्स असतात म्हणजे -10 पर्यंत जेव्हा नंबर असतो तर डोळ्याची कॅपॅसिटी ठरली ना एका लिमिट, म्हणजे डोळ्याचा नंबर किती असल्यापर्यंत कॉम्प्लिकेशन येऊ शकत नाही. ज्या वेळेला -10 पर्यंत नंबर असेल त्यावेळेला तोपर्यंत कॉम्प्लिकेशन येऊ शकत नाही. म्हणजे फुग्यात हवा किती भरली की फुटणार हे ठरले. त्यामुळे त्यानुसार डोळ्यांची क्षमता -10 पर्यंत जर नंबर असेल तर फारसं कॉम्प्लिकेशन होऊ शकत नाही. ज्यावेळेला -10 पेक्षा नंबर वरती सारखायला लागतो त्यावेळेला पडद्यावरती एक्सेस ताण तयार व्हायला लागतो आणि तो ताण यायला लागला की पडद्याची ताकद कमकुवत व्हायला लागते. मग तुमच्या लाईटचा, साध्या ट्यूबलाईटचा किंवा सूर्यप्रकाशाचा इतका त्रास व्हायला लागतो की डोळ्यातनं पाणी येणं, चमकणं, लाईट पसरणं हा इम्पॅक्ट आहे. ही ज्यावेळेस सिम्पटम दिसतात याचा अर्थ असा आहे की डोळ्याची ताकद कमी पडायला लागली, पडद्याची ताकद कमी पडायला लागली, पडद्यावरती दोष खूप संचित आहेत. तर तुम्ही कोणत्याही आजूबाजूच्या वैद्याला एकदा नाडी दाखवून घ्या. खरं तर नेमकी काय अवस्था आहे बघा. नसेल तर आपले नंबर तुम्हाला माहितीच आहेत, तुम्हाला फोन केला तरी मी तुम्हाला सिम्पटम काय आहेत ह्या हिशोबाने मला औषधं सांगता येईल. आता खरं तर नुसत्या ह्या सिम्पटमसाठी मला घरच्या घरी एवढंच सांगता येईल तुम्हाला की एरंड तेलाचा पादाभंग, म्हणजे एरंड तेल रात्री झोपताना जर तळपायाला चोळायला लागलात आणि नित्यानं गुलाब पाण्याच्या पट्ट्या जर डोळ्यावर ठेवायला लागला तर ह्याची तीव्रता नक्की आपल्याला कमी करता येईल. निश्चितच. प्रेक्षको, सरांसोबतची माझी चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, त्यामुळे कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रेक्षक, ब्रेकपूर्वी मी तुम्हाला चंदनाबद्दल अधिक माहिती देत होतो. त्याबद्दल अजून सांगितलं झाल्यास तर मूत्रकुच्च्यासारख्या व्याधीमध्ये चंदन तसेच लाह्याच्या साया, साखर, मध एकत्र करून जर सेवन केल्यास मूत्रकुच्च बरा होत असतो. सर, कार्यक्रमात माझा पुढचा प्रश्न आहे की डोळ्याच्या पडद्याला येणारी सूज याची नेमकी कारण काय, तो त्यावर काही आयुर्वेदिक उपचार आहेत का, त्याबद्दल काय सांगणार सर? पहिली गोष्ट काय, डोळ्याच्या जी पडद्याला सूज येते वारंवार येत असते आणि त्याच्यानंतर त्याचं कॉम्प्लिकेशन असतं की दृष्टीनाश होतं. काय वारंवार जेव्हा सूज यायला लागते, म्हणजे पडद्याचे रेटिनाची वेगवेगळी लेयर्स आहेत, वारंवार जेव्हा सूज यायला लागते त्यावेळेला येते त्याची ॲलोपॅथिक जी चिकित्सा केली जाते ज्या पद्धतीचा परिणाम आहे त्यानंतर ते जे बाइंडिंग आहे ते कमी व्हायला लागतं. नंतर पडद्याचे रेटिनल डिटॅचमेंट पर्यंत इम्पॅक्ट येतो आणि दृष्टीनाश व्हायला लागतो. अशी काय कारण आहेत तर एक किडनी
किडनी फेल्युअर सारखी मोठी विकार आहेत ज्याचा परिणाम शरीरात विषांचा संचय व्हायला लागतो. तर विषाचा संचय व्हायला लागला की जिथे जिथे म्हणून सांधे आहेत, मग पडद्यात डोळ्या सांधा म्हणजे जर वेळेला हाडांचा जॉईंट असंच होत नाही. स्किन जी आहे त्याला स्किनचे वेगवेगळे लेयर्स आहेत, त्यालाही आपण आयुर्वेदिक हिशोबाने त्याला सांधाच म्हणत असतो. तसं पडद्यावरती त्याचा जर किडनी फेल्युअर सारखे सिम्पटम असतील आणि वारंवार डायलिसिसवरती पेशंट डिपेंड असेल तर त्याचा परिणाम डोळ्यांवरती येतो आणि त्याला पडद्याला वारंवार सूज येऊ शकते. दुसरं साधं खरं तर असतं, व्यवहारात नेहमी आढळतं, खूप वर्षांपासून सर्दी. हे नेहमी आढळतो, त्याला जुनाट सर्दी म्हणतो, जिरलेली सर्दी म्हणतो. खूप दिवसांपासूनची जर सर्दी असेल, त्याची औषधोपचार व्यवस्थित केले गेले नसतील, त्याचा एक परिणाम स्वरूप म्हणून पडद्याला सूज येऊ शकते. तिसरं मग जसे ऑप्टिक न्यूरायटिसचं कारण सांगताना मी टीबी कारण सांगितलं. तर त्या टीबीचा परिणाम म्हणून पडद्याला सूज येऊ शकते. यकृताचे मोठे विकार असतील किंवा मेंदूचे मोठे विकार असतील तर त्याचा परिणाम स्वरूपही आपल्याला पडद्याला वारंवार सूज बघायला मिळू शकते. आयुर्वेदिक पद्धतीने ह्याची ट्रीटमेंट करता येते का? करता येते. आयुर्वेदात ज्यावेळेला नेत्राचा विकाराशी संबंधित नुसती पडद्याची सूज असेल त्याची ट्रीटमेंटचा पार्ट वेगळा असतो, आणि उपद्रवात्मक ज्यावेळेला पडद्याची सूज येत असते त्याचा पार्ट वेगळा असतो. ज्यावेळेला लिव्हरच्या मोठ्या विकारांशी संबंधित जर सूज असेल तर त्या विकारात होतं काय, लिव्हरची जे आजारपण असतात त्याच्यात रक्तातली विषय वाढायला लागली की मग हा इम्पॅक्ट येतो. तर आपण त्याच्या सुरुवातीला असं होतं, पाचन औषधं दिली जातात, विरेचनासारखी औषधं दिली जातात आणि नसची ट्रीटमेंट केली जाते, जेणेकरून विरेचनानं त्या यकृताशी संबंधित जी विकार आहेत ते विरेचनानं ते पित्ताचे दोष कमी व्हायला लागतात, आणि एकदा ते कमी झाले की पडद्याची सूज कायमची जाण्याच्या हिशोबाने नसची ही ट्रीटमेंट केली जाते. आता किडनी फेल्युअरच्या हिशोबाने जी ट्रीटमेंट आहे ह्याच्यात होतं काय, डायलिसिस हे अंतिम सत्य आहे किंवा अंतिम ट्रीटमेंट आहे का? नाही. डायलिसिस का करावं लागते? कारण उर्काचं फंक्शन काय आहे, शरीरातले टॉक्झिन्स थ्रू मूत्र बाहेर काढावं आणि ते फंक्शन नॉर्मल होत नाही. आपण आयुर्वेदिक पद्धतीनं मूत्राची कॅपॅसिटी आणि उर्काची कॅपॅसिटी वाढवून एकदा थ्रू उर्क मूत्रातून ते दोष बाहेर, संचित दोष बाहेर पडायला लागले की तो नेत्रावरचा परिणाम कमी करता येऊ शकतो. टीबीची त्याच बाबतीत आहे. टीबीची योग्य ट्रीटमेंट केली गेली किंवा एक्शिमाची योग्य ट्रीटमेंट केली गेली तरी जो पडद्याशी संबंधित सूज आहे ते आपल्याला घालवता येते. आता सर्दीचा परिणाम. सर्दी म्हणजे आपल्याला काय वाटतं, सर्दी म्हणजे फक्त कफ म्हणजे सर्दी एवढाच आपल्या डोक्यात इम्पॅक्ट आहे. तर वातामुळे सर्दी आहे, पित्तामुळे सर्दी आहे आणि कफामुळे सर्दी आहे. तर नेमका कोणता प्रकार आहे आणि त्याच्या इम्पॅक्ट म्हणून काही सिम्पटम दिसत आहेत हे शोधून नाडी बघून जर आपण त्या अनुषंगाने चिकित्सा केली तर पडद्याची सूज घालवायला आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. निश्चितच सर. कार्यक्रम आपल्याला पुढचा फोन आलाय, पूनमजी यांचा फोन आलाय साताऱ्यावरून. नमस्कार पूनमजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो सर. नमस्कार, बोला. हॅलो, नमस्कार. नमस्कार, बोला. आपला प्रश्न विचारा. मी पूनमजी सिंगपुरात, माझं नाव. बोला की, बोला. सरळ प्रश्न विचारा. हा, बोला ना. हॅलो. हा, मला फळ्यावरच दिसत नाही माझं वय. वय किती आहे? वय किती आहे? हॅलो. 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 हा, वय काय? 18 वर्ष. 18 वर्ष. फळ्यावरच दिसत नाही. हा. कधीपासून? तरी 2 महिने झाले. त्याच्या अगोदर व्यवस्थित दिसत होतं, अचानक 2 महिन्यापासून दिसायचं बंद झालंय? हा, म्हणजे लांबच दिसत नाही. बर. सर्दी वगैरे आहे का काही? नाही. बर. कारण हे आता जे दिसत नाही हे जे तुम्ही सांगताय हे खरं तर चष्म्याशी संबंधित गोष्ट आहे. डोळ्याची लेंथ वाढणं किंवा कमी होणं ह्याच्यामुळे दृष्टिमांद्य हे लक्षण येऊ शकतं. तर खरं तर ह्याला फक्त तुम्ही एकदा डोळ्याच्या डॉक्टरकडे जाऊन चष्मा चेक करून घ्या. नंबर जर नंबर किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे. अगदी एकदम 2.5, 3, 3.5 पर्यंत जर नंबर असेल तर तो खूप चांगल्या पद्धतीनं आयुर्वेदिक औषधानं किंवा चिकित्सेनं कमी करता येतो किंबहुना घालवता येतो. तर नेमकं एकदा तुम्ही नंबर चेक केलात ना की मग त्यानुसार त्या अनुषंगाने ट्रीटमेंट सांगता येते. पण घरच्या घरी जर सांगायचं झालं तर अंजन घरी गावाकडच्या बायका किंवा जनरली बाळंतीण बायकांना एक कोरफडीचं अंजन केलं जातं. म्हणजे कोरफडीचा गर काढून तो वाळवून मग त्याच्या वरती तुपाची वात लावून ती जी काजळी पकडून जे अंजन केलं जातं, काजळ घातलं जातं, तसं जरी केलं तरी डोळ्यातनं पाणी यायला लागतं थोडं, आणि मग त्यातनं पाणी यायला लागले की दृष्टिमांद्य ही सिम्पटम आपल्याला घालवता येऊ शकेल. तर आजूबाजूच्या कोणत्या आयुर्वेदिक वैद्याकडे जाऊन जर ते देत असतील तर ते अंजन घेऊन जर तुम्ही त्याच्या डोळ्यात घालायला लागलात तर हे नंबर कमी करणं किंवा ही दृष्टी जी आता कमी वाटते ती वाढवणं ह्या अनुषंगाने आपल्याला प्रयत्न करायचे. पूनमजी सरांनी सांगितल्याप्रमाणे काही घरगुती उपचार करायचे आणि आयुर्वेद तज्ञाचा जर सल्ला घेतला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सर, मगाशी तुम्ही पडदा फाटणे, रेटिनल डिटॅचमेंट हा शब्द वापरला सर, त्याची नेमकी कारणं काय आहेत सर आणि त्यावर काही आयुर्वेदिक उपचार आहेत का? काय सांगणार? कसं आहे, पडदा फाटणं हे मुळात लगेच एका दिवसात होणारी प्रोसेस नाही, त्यामुळे त्याची कारणंही तशीच आहेत. पहिलं कारण काय, पडद्याला होल असणं. म्हणजे आपण ऐकतो की पडद्याला होल आहे. पडद्याला होल असणं हे प्रमुख पहिलं कारण. दुसरं हेवी नंबर्स असणं. मग एका रुग्णाचा फोन आल्यानंतर आपण जे सांगितलं त्यानुसार -10च्या वरती नंबर असणं, हे मोठे नंबर असणं हे दुसरं कारण आहे.
तिसरं आघात म्हणजे मार लागणं, डोक्याला मार लागला असेल, ऍक्सिडेंटल असेल तरी पडदा फाटू शकतं. तिसरं पडद्याच्या वरती ब्लिडिंग व्हायला लागणं, म्हणजे मधुमेह, हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी, डायबेटिक रेटिनोपॅथी अशी जी आजारपण आहेत त्याच्यात जी ब्लिडिंग होते त्याचा परिणाम स्वरूप रेटिनल डिटॅचमेंट होऊ शकते. आणि सगळ्यात शेवटचं कारण असं की कॅटरॅक्टच्या ऑपरेशन नंतर काही लोकांना रेटिनल डिटॅचमेंट होते. हे नेमकं काय आणि कशामुळे होतं? खरं तर आता नंबरच्या बाबतीत सांगायला लागलं की नंबर 2 वेगळ्या भागांमध्ये होतो. एक त्याचा प्रोग्रेसिव्ह आहे, वाढतोय, नंबर कमी आहे पण तो वाढतोय, आणि ज्यांचा ऑलरेडी 10च्या वरती नंबर आहे. ह्या दोघांची चिकित्सेची पद्धती एंटायरली वेगळ्या आहेत. खरं तर नंबर लागायची कारणं काय? नंबर लागतातच का? मुळात जर बीज दोष मग सांगितलं तसा बीज दोष असेल, पडद्यात दोष असेल, प्रीमॅच्युअर बेबी असेल तर तो मुळात दोष येतो आणि नंबर लागतो. नंबर लागायची इतर कारणं अशी आहेत की जर खूप लहान मुलं असतील आणि त्यांना जंत आहेत खूप वयाच्या, आता खरं तर 30-35च्या लोकांनाही जंत सापडतात. पूर्वीच्या काळात जे गांडोळ्यासारखे जंत मोठे पडायचे तसे आता नाही आहेत. मटकीला कोंब असतात, इतके बारीक जंत असतात आणि ते लक्षातही बऱ्याचदा येत नाही. खाण्यापिण्याची आपल्या लाईफस्टाईल बदलली, जीवनशैली इतकी बदलली, म्हणजे पिझ्झा बर्गरचा सारखे पदार्थ कधी खाऊ नयेत, ते आठवड्यातनं 2-3दा खाल्ले जातात. कॅडबरी सारख्या पदार्थांचा खूप मारा असतो. आता होतं काय, सदन पूर्वीच्या काळी कसं व्हायचं, गावाकडची मुलं म्हणजे फळं खात होती की नाही खात होती, पण झाडावरची ताजी फळं खायची, म्हणजे पेरू काढलाय खाल्लाय लगेच व्हायचं. आता होतं असं, आणि ते नित्यानं नसायचं. म्हणजे गावाकडच्या लोकांना पेरू केळी सोडली तर फारशी फळं बघायला मिळायची नाही. आताचे शहरी लोकांमधले जे पालक आहेत ना, त्यांचं म्हणजे इतके कॉन्शियस झाले, त्यांना काय वाटतं नुसतं फळं जेवढ्या लवकर चालू करू तेवढे पण मुलांना म्हणजे पोषण जास्त पद्धतीनं होईल. त्या अनुषंगाने ते काय करतात, अगदी 6 महिन्याच्या बाळापासून फळांची ज्यूस किंवा रस द्यायला चालू करतात. त्याचा परिणाम किंवा विकृत वाचनाच्या वेगळ्या पद्धती आहेत. वाचनानं कधीही नंबर लागत नाही. ते विकृत पद्धतीने वाचताय, म्हणजे तुम्ही आडवं पडून वाचताय, उताने पडून वाचताय, जे वाचायला टेबलवर वाचायला बसताय पण तो मागून लाईट नसतो, तो तोंडावर तुमच्या चेहऱ्यावरती फोकस पडत असतो. अशा वेगवेगळ्या विकृत पद्धतीमुळे ज्यावेळेस वाचन होतं ना त्याच्यामुळे नंबर लागतो. ज्यांना हेवी कॉम्प्युटर वर्क आहे त्याचा परिणाम आहे, किंवा आता मोबाईल गेम्स आहेत ह्याचा परिणाम आहे. ह्या गोष्टींमुळे नंबर लागतो आणि तो सततचा वाढत जात असतो. ह्यांची ट्रीटमेंटचा पार्ट कसा होतो, तर मुळात पहिलं आयुर्वेदानं असं सांगितलं की हेतू सेवन बंद करा, म्हणजे ज्याच्यामुळे आजार येतोय. जर एखादा लहान मुलं फळं खूप खात असेल तर फळं बंद करा. बरोबर. एखादा मुलगा गेम खूप खेळत असेल तर गेम त्याच्या हातात मोबाईल द्यायचं बंद करून द्या. कॉम्प्युटर वर्क खूप असेल तर मॅक्झिमम काळजी घेऊन कॉम्प्युटर वर्क करा. वाचनाची पद्धत चुकीची असेल तर त्या योग्य पद्धतीनं वाचन करा की नंबर जो झपाट्यानं वाढतोय तो कमी व्हायला लागेल. हे झालं टेक्निकल गोष्टी. ज्या आता इंटरनल दोषांमुळे इम्पॅक्ट येतो तो कशामुळे आलाय, कुर्मींमुळे दोष वाढले तर नंबर आलाय, कुर्मींमुळे दोष वाढून सर्दी झाली आणि त्याच्यामुळे नंबर आलाय, की हे पाहून जर आपण ट्रीटमेंट करता आली तर हे नंबर आपल्याला स्टेबल करायला मदत होऊ शकते. म्हणजे सर आपण असं बऱ्याच वेळा म्हणू शकतो की डोळ्यांचे आजार हे इतर आजारांचं उपद्रव स्वरूप देखील होऊ शकतं असं आपण म्हणू शकतो. सर कार्यक्रमात आपला पुढचा फोन आलाय, सुभाषजी यांचा फोन आलाय जळगाववरून. नमस्कार सुभाषजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार, बोला. साहेब मला 2-3 वर्ष झाले डायबिटीसचा आजार आहे म्हटलं. तर याच्यामुळे मला काही दिवशी अंधुक दिसतं म्हटलं डॉक्टर. तर याच्यामुळे पुढे चालून काही परिणाम होईल का? तुम्ही डोळ्यांच्या डॉक्टरकडे जाऊन तपासणी केली का? तपासणी केली, ते म्हणतात तसं काही नाही बुवा, फक्त तुम्ही शुगर कमी ठेवा बुवा, गोड वगैरे खाऊ नका. नाही, असं सांगतो मी तुम्हाला. कसं आहे, मुळात शुगर ही गोष्ट कंट्रोलमध्ये ठेवून डोळ्याला त्रास होत नाही असत नाही. म्हणजे हे एक उपाय आहे, तो नक्की करावा सगळ्यांनी, की शुगर व्हॅल्यूज फारशा रेज होऊ देऊ नये. त्याच्यासाठी जे म्हणून आहाराचं नियोजन करावं, जे म्हणून औषधाचं नियोजन करावं ते केलं पाहिजे आणि ते करता आलं पाहिजे. ते नाही केलं तर त्याच्यामुळे डायबेटिक रेटिनोपॅथी बसणार हे नक्की आहे. पण याचा अर्थ एवढंच कारण असं नाही. आता कितीतरी आपण किडनी फेल्यूरचे पेशंट बघतो, कितीतरी डायबेटिक रेटिनोपॅथीचे पेशंट असे बघतो आयुष्यभर त्यांची व्हॅल्यूज 120-110च्या वरती जात नाही, पण तरी डायबिटिक रेटिनोपॅथी झाली, तरी किडनी फेल्युअर झाली. मग याचा अर्थ त्याने आयुष्यभर औषधं खाल्लेली नाहीत का? असं नाही होत. आलं लक्षात? त्यामुळे होतं काय, मुळात मगाशी जसं सांगितलं तसं मुळात दोष शरीरातला आहे, तो शरीरातनं बाहेर काढणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने ट्रीटमेंट करायला पाहिजे. आता नाही, सुदैवानं तुम्हाला त्रास, ही चांगली गोष्ट आहे. जर कुठल्या आजूबाजूला आयुर्वेदिक वैद्य असतील, ॲलोपॅथिक औषध चालू ठेवायला अजिबात नकार नाही. पण आयुर्वेदिक आजूबाजूला कोण वैद्य आहेत त्यांना नाडी दाखवा, तुमच्या शुगरची ट्रीटमेंट त्यांच्याकडून, तुमच्या प्रमेयाची ट्रीटमेंट
त्यांच्याकडून करून घ्या की परत भविष्यात जो पडद्यावरती शुगरचा परिणाम येणार आहे, प्रमेयाचा परिणाम येणार आहे, तो येणार नाही. त्यामुळे तुम्ही जर गाफील राहिलात, म्हणजे आता मी औषधी घेतोय, शुगर व्हॅल्यू मेंटेन आहे आणि मला दिसायचं फक्त कमी आहे आणि डॉक्टरही सांगतात की नाही काही प्रॉब्लेम नाही, तर असं नाही होणार आहे. आता दृष्टिमान म्हणजे दिसणं कमी यायला लागले ही सुरुवात आहे. आस्ते 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 दृष्टी कमी आली की नंतर ते सिम्पटम डायबिटिक रेटिनोपॅथी दिसू शकतात. त्यामुळे आजूबाजूच्या वैद्यांकडे जाऊन नाडी दाखवून प्रमेयाची ट्रीटमेंट करून घेणं हेच त्यातलं रामबाण औषध आहे. म्हणजे सर आपण असं म्हणू शकतो की आयुर्वेद हा नुकताच आयुष्याचा वेद आहे असं म्हणू शकतो की रोगाचं मूळ कारण काय तेवढं जर समजून घेतलं तर त्यावर चिकित्सा करणं, उपचार करणं हे तेवढंच फायदेशीर ठरतं. प्रेक्षको, सरांसोबतची माझी चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रेक्षक, आता पाहू पुढील आठवड्यातील हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम कोणते आहेत ते. पुढील आठवड्यात आमचा शुक्रवार दिनांक 2/12/2016 रोजी रात्री 8 वाजता हॅलो डॉक्टरचा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे स्त्री पुरुष वंध्यत्व आणि आयुर्वेदिक उपचार. सहभागी आहेत डॉक्टर आबासाहेब रणदिवे सर. तसेच शनिवार दिनांक 3/12/2016 रोजी रात्री 8 वाजता हा देखील आमचा हॅलो डॉक्टरचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे वंध्यत्व आणि आयुर्वेद. सहभागी आहेत डॉक्टर विनेश नगरे. तसेच रविवार दिनांक 4/12/2016 रोजी रात्री 8 वाजता हा देखील हॅलो डॉक्टरचा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे श्वसन संस्थेचे विकार व संयुक्त उपचार. सहभागी आहेत डॉक्टर अनिल पाटील सर. प्रेक्षको, आजच्या विषयासंदर्भात जर आपले काही प्रश्न असल्यास आपण ईमेलद्वारे देखील आमच्याशी संपर्क साधू शकतात, जेणेकरून पुढील कार्यक्रम आम्ही त्याचं उत्तर देण्याचा निश्चितच प्रयत्न करू. सर, कार्यक्रमाच्या पूर्वात तुम्ही रेटिनल डिटॅचमेंट बद्दल सांगत होता, तर त्याबद्दल अजून काही सांगता येईल का सर? होतं काय, मग जसं सांगितलं की हेवी नंबरचा परिणाम म्हणून म्हणजे 10च्या वरती नंबरची कारण, चष्मा लागायची कारण वेगळी सांगितली. तसं प्रोग्रेसिव्ह नंबर असेल तर त्याचा परिणाम एका -10च्या वरती नंबर सारखा लागला तर रेटिनावरती परिणाम मेजर यायला लागतो आणि डिटॅचमेंट व्हायला लागते. तर त्या अनुषंगाने तशी ट्रीटमेंट केली गेली पाहिजे. अजून एक कारण मगाशी मी सांगितलं होतं की पडद्याला होल पडतं, तर ह्याच्यात आयुर्वेदानुसार किंवा ॲलोपॅथीनुसार होल भरून येतं का? पण प्रत्येक वेळेला भरून येणं किंवा ते होल जाणं हेच अपेक्षित ट्रीटमेंट असू नये किंवा तशी अपेक्षा ठेवू नये. आयुर्वेदानुसार ते म्हणजे होतं असं, तो होल असताना होलचा आकार आस्ते 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 वाढत जातो, त्याचं पडद्यावरती ताण यायला लागतो, नंतर डिटॅचमेंट होते. तर त्याच्यात आधुनिक शास्त्रात काही ट्रीटमेंट आहे का? नाही. वेट अँड वॉच असं असतं. आयुर्वेदानुसार आपल्याला ते होलचा आकार वाढू नये आणि त्याचा परिणाम पडद्यावरती होऊ नये याची ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीने करता येते आणि डिटॅचमेंट सारखे कॉम्प्लिकेशन टाळता येऊ शकतात. आता आघातच असेल म्हणजे मार लागलाय डोक्याला आणि त्याच्यामुळे जर डिटॅचमेंट होत असेल तर त्या हिशोबाने रक्तमोक्षण म्हणजे जळू लावणं, नस्य करणं, विरेचन देणं, शिरोविरेचन करणं अशी जर ट्रीटमेंट केली तर मार किंवा ऍक्सिडेंटल केस असेल आणि त्यानंतर जर तुमची डिटॅचमेंट असेल तर बऱ्याच वेळेला त्याचा खूप फायदा आपल्याला करून घेता येऊ शकतो. आता कॅटरॅक्टच्या ऑपरेशन नंतर ज्या वेळेला डिटॅचमेंट होते, कॅटरॅक्टच्या ऑपरेशन नंतर काय होतं, कारण मुळातच पडदा नाजूक आहे. कॅटरॅक्ट मोतीबिंदू ज्यावेळेला होतो ना त्यावेळेला नुसता लेन्स खराब होत नाही, मोतीबिंदू होत असताना त्याची पूर्वतयारी असते की पडद्याची ताकद कमी झालेली असते, आतली जेली कमकुवत खराब झालेली असते आणि मग त्यानंतर कॅटरॅक्ट डेव्हलप व्हायला लागतो. पण आपण करताना इलाज असा करतो की फक्त लेन्सच बदलायची. आयुर्वेदात तसं नाही. कॅटरॅक्टच्या ऑपरेशनच्या अगोदर जर तुम्ही त्याची चिकित्सा योग्य पद्धतीने करून घेतली की पडद्याची ताकद वाढवता येते, आतली खराब झालेली जेली ती दुरुस्त करता येते आणि मग जर कॅटरॅक्टचं ऑपरेशन केलं गरज असेल तर त्यानंतर मात्र कॅटरॅक्टच्या ऑपरेशन नंतर रेटिनल डिटॅचमेंट सारखे चान्सेस फारसे राहत नाहीत. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की बऱ्याच वेळा डोळ्यासमोर केस येतात किंवा काहीतरी माश्या दिसतात, ठिपके दिसतात, तर त्याची नेमकी कारणं काय असतात? त्याला फ्लोटर्स मध्ये त्याची कारणं काय आणि त्याच्यावर काही आयुर्वेदिक उपचार आहेत काय सांगता? जेली म्हणजे मगाशी जसं सांगली की व्हिट्रेस जेली खराब झाली ना, ती कशामुळे खराब झाली त्यानुसार सिम्पटम दिसतं. जर वातामुळे जेली पातळ झाली असेल किंवा खराब झाली असेल तर जाळी, केस, माशी, ठिपके दिसतात. ज्यावेळी पित्ताने ती जेली पातळ व्हायला लागते किंवा खराब होते त्यावेळी इंद्रधनुष्याचे रंग चमकणं, वेल्डिंग करताना स्पार्किंग होतं, असं जे सिम्पटम दिसतात त्यामुळे दिसतात. आणि धुका आल्यासारखं, ढग आल्यासारखं दिसतं, ते कफामुळे दिसतं. तर त्या वातज, पित्तज, कफज हा तिमिरातला प्रकार मोडतो. खरं तर आयुर्वेदानुसार हे तिमिर नावाच्या विकाराचं वर्णन करून सांगितलं आहे. त्याच्यात त्याची जी ट्रीटमेंट सांगितली त्या अनुषंगाने केली तर हे फ्लोटर सगळे घालवता येतात आणि जेली पूर्ण दुरुस्त करता येऊ शकते. सर, कार्यक्रम आपला पुढचा फोन आलाय. धर्मराज यांचा फोन आलेला आहे नगरवरून. नमस्कार धर्मराजजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. नमस्कार. हा नमस्कार सर, उपाडे बोलतो शिर्डीवरून. बोला. नमस्कार. माझ्या डोळ्यांना आहे ना पाणी फार येतं, म्हणजे इतके डोळ्याला पाणी येते, 2 धाराच येतात अशा गाडीवर वगैरे बसून प्रवास करत असताना ना. दोन्ही डोळ्यांना पाणी येतं?
हा, दोन्ही डोळ्यांना पाणी आणि येतं. फक्त प्रवासानंतरच येतं की बसल्यानंतर घरी निवांत असतानाही पाणी येतं? बसल्यानंतर फिरत असताना ह्या 15 दिवसामध्ये हा त्रास जास्त वाढलेला आहे. तसं पूर्वी पण येत होतं, हम्म. आता सांगतो. जास्त वाढले. सांगतो. वय काय म्हटलं तुमचं? ठीक आहे. कसं आहे, ज्यावेळी नेत्रस्राव, डोळ्यातनं पाणी यायला लागतं ना, त्यावेळेला डोळ्यांच्या नाकाच्या बाजूला पापण्यांच्या इथे खोल आहे, ते ओपन होतं नाकामध्ये. त्यात ज्यावेळेला ब्लॉकेज व्हायला लागतं, त्यात ज्यावेळेला पस फॉर्मेशन व्हायला लागतं, त्यावेळेला तो ड्रेन जो आहे पाण्याचा, तो नाकात न उतरता डोळ्यातून बाहेर पडायला लागतं. नेमकं हे एकदा चेक करून घ्यायला लागेल की तो ब्लॉक आहे की पित्तामुळे नेत्रस्राव आहे किंवा कफामुळे नेत्रस्राव आहे, हे बघून घ्यायला लागणार आहे. जर तो ब्लॉक असेल तर तो आयुर्वेदिक औषधांना जशी पुयोत्पत्तीचा पथ्य म्हणून एक प्रकार असतो आयुर्वेदात, की पस फॉर्मेशन होऊ नये म्हणून काय आहार विहार सांगितला जातो, ते करून त्या अनुषंगानं औषध घेतली तर ते ब्लॉकेजेस निघू शकतात. आणि ते पूर्ण म्हणजे त्याला आपण खरं तर लासूर हे नाव ऐकलेलं असतं. लासूर होतं. लासूर असेल तर मग बऱ्याचदा डोळ्यातनं पाणी येत असतं. तर ते एका ते एक इंजेक्शन देऊन बघतात खरं तर पाणी सोडून, डोळ्याच्या डॉक्टरकडे जाऊन तपासणी करून घेतली की ते लगेच लक्षात येईल. ते असेल तर त्याला आधुनिक शास्त्रात तर फार ऑपरेटिव्ह शिवाय काही फारसा पण इम्पॅक्ट नाही किंवा ट्रीटमेंट नाही आहे त्याची. आयुर्वेदानुसार ते पस फॉर्मेशन काढून आपल्याला कायमस्वरूपी दुरुस्त करता येतात. तर पित्तामुळे किंवा कफामुळे परिणाम म्हणून येत असेल नेत्रस्राव, तर त्याची ती ट्रीटमेंट केली की ते जाते. त्याच्यासाठी घरच्या घरी उपाय म्हणून सांगता येईल, तुम्ही दुर्वांचा रस सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा जर दुर्वांचा रस चालू केलात, कशामुळे, पित्तामुळे असो, कफामुळे असो किंवा ते लासूर जो विकार आहे त्याच्यामुळे असेल, तर ह्याच्या सगळ्या नेत्रस्रावावरती त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट येऊ शकतो. निश्चितच सर. प्रेक्षको, आजचा कार्यक्रम असाच चालू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली आजच्या आरोग्य सल्ल्याची. बघूयात आजचा आरोग्य सल्ला काय ते. आजचा आरोग्य सल्ला आहे, आठवड्यातून एकदा अंजन करणे, 15 दिवसातून एकदा दुधातून 10 ml एरंड तेल घेणे, दिवसातून 2 वेळा थंड पाण्याने डोळे धुणे, रोज रात्री शक्य असल्यास कुठल्याही तेलाने पादाभ्यंग करावा, ज्यामुळे आपण डोळ्यांचे आजार टाळू शकतो. प्रेक्षक, बघूयात आजच्या कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण कधी आहे ते. आजच्या कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण हे मंगळवार दिनांक 13/12/2016 रोजी सकाळी 9 वाजता आहे. विषय आहे डोळ्यांचे आजार आणि आयुर्वेद. प्रेक्षको, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. तसेच ज्या डॉक्टरांना आमच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात प्रायोजिक कार्यक्रम करायचा असल्यास कृपया आमचा पत्ता नोंदून घ्यावा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल आयडी आहे hellodoctor@tdkmumbai@gmail.com. तसेच आमचं फेसबुक आणि यूट्यूब पेज देखील आहे. प्रेक्षको, तुम्ही देखील आजच्या तज्ञांना बरेच प्रश्न विचारले असतील. मला देखील सरांना काही प्रश्न विचारायची इच्छा आहे. सर, माझा पहिला प्रश्न आहे की अंजन म्हणजे काय, त्याचा काय उपयोग होतो? अंजन म्हणजे डोळ्यात काजळासारखं औषध घालणं, जेणेकरून नेत्रस्राव होतो आणि डोळ्यांची विकार थांबवता येऊ शकतात. अच्छा सर, तर्पण म्हणजे काय? तर्पण म्हणजे औषधी तूप डोळ्यात सोडायचं आणि दोषानुसार त्याची मात्रा ठरते, तितका वेळ डोळ्यांची उघडझाप करत राहायची की डोळ्यांची ताकद वाढते. सर, जाता काय संदेश द्या एका वेळेत की अंजन आणि पादाभ्यंग ह्या 2 गोष्टी करा, नेत्राच्या विकारांपासून तुम्ही लांब राहाल. निश्चितच. प्रेक्षको, न बोलता कुठलेही भाव व्यक्त करणारे आपले डोळे हे परमेश्वराने निर्मिती केली एक अशी अप्रतिम अशी सुंदरशी प्रतिमा आहे. त्यांना जपणं, चांगली सृष्टी बघणं, त्यासाठी चांगली दृष्टी असणं हे खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी आपले डोळे निरोगी असणं हे तेवढंच महत्त्वपूर्ण ठरतं. सर, आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांना डोळ्यांचे आजार आणि आयुर्वेद या विषयावर इतकी महत्त्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे व माझ्या हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो.